स्टुडंट, आता आपण पाहणार आहोत की रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन कशाला म्हणायचं. आपण एकदा रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन बघितलं की आपल्याला कोणतंही क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवून त्याचे रूट फाइंड आउट करता येईल. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं असतं रूट. पण रूट कशाला म्हणायचं, हे रूट काय आहे तर एकदा आपण ते बघून घेऊ. बघा, आता क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे, इथे व्हॅल्यूज दिल्या आहे एक्सच्या आपल्याला. इफ एक्स इक्वल टू -6 अँड एक्स इक्वल टू 2 विच ऑफ देम इज अ रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे आपल्याला ह्या ज्या दोन व्हॅल्यूज दिल्या आहेत ह्याच रूट आहेत आपल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या. पण आपल्याला ठरवायचं आहे की या दोन्हीपैकी क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट कोणतं आहे. मग हा रूट आहे का नाही हे कशावरून ठरेल, तर आता ते एकदा बघू आपण. त्यासाठी आपल्याला हे इक्वेशन सोडवावं लागेल. तर आता पहिले मी लिहितो फॉर एक्स इक्वल टू -6. म्हणजे एक्स इक्वल टू -6 या व्हॅल्यू साठी पहिले आपण हे इक्वेशन सोडवू. सो एक्स स्क्वेअर प्लस 5x -6 इक्वल टू काय होईल बघा, एक्सच्या जागेवर काय ठेवायचं आता, -6 ठेवायचं. म्हणजे -6 चा स्क्वेअर प्लस 5 इंटू -6 बघा, आता -6 चा स्क्वेअर जरी म्हणलं तर स्क्वेअर काय येणार 36. आता इथे 5 6 30 पण -30 आणि हा -6. बघा आता 36 ॲज इट इज मायनस मायनस प्लस -36. 36 - 36 आन्सर येतं 0. आन्सर जर 0 आलं तर याचा अर्थ की इथे बघा मी लिहितो आता एक्स स्क्वेअर प्लस 5x -6 इक्वल टू 0. देअरफॉर एक्स इक्वल टू -6 इज रूट ऑफ इक्वेशन. आलं लक्षात काय म्हटलं मी? जर इक्वेशनला सोडवलं ह्या व्हॅल्यूज पुट करून आणि जर का इक्वेशनचं आन्सर हे 0 आलं तर याचा अर्थ की दिलेली व्हॅल्यू ही रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आता बघा x इक्वल टू 2 पुट करून बघू काय आन्सर येते. आता मी काय करतो, इथे लिहितो फॉर x इक्वल टू 2. इक्वेशन काय बनेल बघा, एक्स स्क्वेअर प्लस 5x -6 इक्वल टू काय होईल 2 चा स्क्वेअर प्लस 5 इंटू 2 -6. 2 चा स्क्वेअर 4 प्लस 5 2 जा 10 -6. 4 प्लस 10 मधून 6 गेले किती राहिले, 4 राहिले. 4 प्लस 4 आन्सर आलं 8. बघा आता आन्सर आलं 8. आपल्याला काय पाहिजे होतं 0. आता 8 आन्सर आलं म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट झालं का, नाही. तर आपण इथे लिहिणार देअरफॉर x इक्वल टू 2 इज नॉट रूट ऑफ इक्वेशन. समजलं? अशा प्रकारे आपण हे लिहू शकतो. तर आता बघू आपण आपला नेक्स्ट क्वेश्चन. तर आता इतकं तुमच्या लक्षात आलं कसे रूट फाइंड आउट करायचे. यावरून आपण वेगवेगळे रूट सुद्धा फाइंड आउट करू शकतो आणि डिसाइड पण करू शकतो की रूट हे आहेत का नाहीये त्या इक्वेशनचे. ठीक आहे. सिमिलरली आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे बघा तुम्हाला प्रॅक्टिस सेटच्या अगोदर. आता ही ऍक्टिव्हिटी आपण सॉल्व्ह करू. इथे x इज इक्वल टू 5 दिलेलं आहे आणि सांगितलेलं आहे इट इज द रूट ऑफ इक्वेशन. म्हणजे आपल्याला सांगितलेलं आहे की जर का रूट असेल या इक्वेशनचा तर k ची व्हॅल्यू काढा. मग आता या इक्वेशन मध्ये जर k ची व्हॅल्यू काढायची तर आपण काय करणार, इक्वेशनला लिहून घेणार kx स्क्वेअर -14x -5 आणि यामध्ये x ची व्हॅल्यू दिलेली आहे. सो पुट x इज इक्वल टू 5 पुट करा. काय आन्सर येते बघा, k इंटू 5 चा स्क्वेअर -14 इंटू 5 -5 इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता k इंटू 5 चा स्क्वेअर 25. सो मी इथं लिहितो 25k. 14 5 जा -70 -5 इक्वल टू 0. आता बघा 25k -75 इज इक्वल टू 0. 25k इज इक्वल टू मी लिहितो प्लस 75 होता ते इकडे गेल्यानंतर. सो k इज इक्वल टू 75 डिवाइड बाय 25. सो k इज इक्वल टू 25 वन जा 25, 25 3 जा 75. सो k ची व्हॅल्यू काय आली आपली 3. अशा पद्धतीने आपण k ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. तर आलं लक्षात कशी सोडवली आपण. x ची व्हॅल्यू दिलेली होती ती या व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये पुट केली. पुट केल्यानंतर आपण ॲज इट इज फक्त इक्वेशनला सॉल्व्ह केलं आणि k ची व्हॅल्यू फाइंड केली. खूप इझी आहे. आपल्याला या इक्वेशन वरून आपण रूटच्या व्हॅल्यू इझिली फाइंड आउट करू शकतो. इवन आपल्याला रूट दिलेला असेल तर आपण दुसऱ्या एखाद्या
रिअल नंबरची, म्हणजे आता के जो होता आपला रिअल नंबर होता कुठला तरी, बघा तो 3 आला, म्हणजे आपण त्याची व्हॅल्यू फाइंड आउट केली.